सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे राजकीय वर्तुळातून शिवसेना भाजप युती ही कशी तुटली याबाबतची शिवसेना भाजप युतीबाबत फडणवीस यांनी एक मोठं विधान केलंय आणि फडणवीसांनी युती तुटण्याचं नेमकं कारण काय ते सांगितलं। तर 2014 मध्ये शिवसेनेला 147 जागा देण्यास आम्ही तयार होतो। शिवसेनेचा मुख्यमंत्री भाजपचा उपमुख्यमंत्री ठरलं होतं असा मोठा दावा फडणवीस यांनी केला। मात्र अवघ्या 4 जागांसाठी ही युती तुटली आणि उद्धव ठाकरे 151 जागांवर ठाम राहिले आणि त्यामुळे युती तुटल्याचं फडणवीसांनी सांगितलं। तर देवेंद्र फडणवीस हे युतीसाठी नेहमी सकारात्मक होते असं वक्तव्य इकडे संजय राऊतांनी केलं। त्यामुळे काय नेमके आता या दोन्ही वक्तव्यांचे पडसाद आज उमटतात हे आपल्याला पाहायचंय। दुसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे प्रशांत कोरटकर संदर्भातली। प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून अटक करून आता कोल्हापूरमध्ये आज पहाटे आणण्यात आलेलं आहे। जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये त्याला दाखल करण्यात आलंय। वैद्यकीय चाचणीनंतर प्रशांत कोरटकरला आजच कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यामुळे कोल्हापुरातल्या या महत्त्वाच्या घडामोडीकडे आपलं लक्ष आहे। आणि तिसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे खोक्या संदर्भातली। खोक्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आणि त्यानंतर खोक्याच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केलाय। या अर्जावर आज सुनावणी आहे। दरम्यान कोठडीत रवानगी होण्यापूर्वी खोक्याला VIP ट्रीटमेंट दिली होती त्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकरणात आता 2 पोलिसांचं निलंबन करण्यात आलेलं आहे।